आपण अनेक कार्यकर्त्यांकडून त्यांच्या भावना समजून घेतल्यात। गेल्या आठवड्यामध्ये माननीय आमदार संजयजी जगताप यांच्या उपस्थितीत आपण सर्वांची एक पत्रकार परिषद झाली। त्यावेळी आपल्याला सर्व कल्पना दिलेल्या होत्या, परंतु ते आठवडा बघतात यांच्या कामाची काही प्रगती एवढी दिसत नाही असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे, नागरिकांचं म्हणणं आहे। त्याचबरोबर एक साधी आणि सोपी गोष्ट की उपस्थित केलेला मुद्दा की ही जी कामं असतात ही नगरपालिकेने करायची असतात, रस्त्याची वगैरे, त्याचं कारण की त्या यंत्रणेला माहिती असतं ड्रेनेज लाईन कुठं आहे, वॉटर लाईन कुठं आहे आणि त्याची उंची किती, हाईट किती घ्यायला पाहिजे, याची सगळी माहिती नगरपालिकेकडे असते। परंतु का जाणीवपूर्वक ती कामं PWDला दिली ही काही माहिती नाही। त्याच्यामुळे निश्चित ह्या कामांचं नुकसान होतंय, कामाला विलंब होतो, काम पाहिजे त्या पद्धतीने तयार होत नाही, त्याचा दर्जा राहत नाही। आणि ह्या सगळ्या गोष्टी नगरपालिकेने विचार घेतल्या पाहिजेत। बऱ्याच जणांनी सांगितलं गेल्या 15 दिवसात जे यांनी सुचवलं होतं काम त्याच्यातले काही किरकोळ कामं झालेली आहेत आणि जी मोठी कामं होऊ घातलेली आहेत ह्यांचं एक तर मुळात प्रशासन म्हटल्यानंतर प्रशासन जसं असावं लागतं, प्रशासनाचा जाबच नाहीये मुळात कर्मचाऱ्यांवरती, असं आमचं म्हणणं आहे की प्रशासनाला कर्मचारी घाबरत नाहीत आणि त्याच्यामुळं ज्या समस्या निर्माण होतात। आणि एक परिस्थिती अशी होती की ज्यावेळी सासवड नगरपालिका भारतामध्ये प्रसिद्ध होती, आता असं वाटायला लागलंय की ह्याचं डॅमोलेशन करायला चाललंय का काय, मुद्दाम ह्याचं खच्चीकरण करायचं चाललेला प्रयत्न चाललेला दिसतो। दुसरी गोष्ट अशी, आता निधीचा जो प्रश्न आहे, सासवड पुणे जिल्ह्यामध्ये कितीतरी नगरपालिका आहेत, मग हा सापत्नपणाचा भाव का सासवड नगरपालिकेला? बाकीच्या ठिकाणी सगळ्या गोष्टी बरोबर मिळत आहेत, मग सासवड नगरपालिकालाच का वंचित ठेवले जाते त्याच्यापासून? ह्याच्या पाठीमागे काय मोठं कट आहे, कारस्थान आहे, हे काय समजत नाही। आणि म्हणून या सगळ्यांच्या वतीनं, सगळ्यांच्या साक्षीनं मी परत एकदा प्रशासनाला सूचना करतो, मुख्याधिकाऱ्यांना की इथून पुढची जी कामं असतील ती वेगाने करा, निश्चित प्रामाणिकपणे करा। तसं नाही केलं तर पुढच्या 15 दिवसानंतर ह्यांनी सांगितलेलंच आहे आता चव्हाण साहेबांनी की आम्ही त्याच्या बाबतीत अग्रेसिव्ह राहू आणि मोठं आंदोलन छेडू। पुन्हा तुम्ही आपण सर्वजण आलात, उपस्थित राहिलात, सगळ्या भावना समजून घेतल्या सगळ्यांचा, त्याच्यामुळे मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो। जय हिंद। 8 ते 10 दिवसापूर्वी तालुक्याचे नेते आणि माजी आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे सर्व अध्यक्षसहित सर्व सदस्य सासवड नगरपालिकेमध्ये आम्ही जाऊन सासवड शहरामधील ज्या काय समस्या आहेत, गेले 3 वर्षापूर्वी प्रशासकीय राजवट आल्यानंतर ज्या काय समस्या निर्माण झाल्या त्या समस्याचं निराकरण करण्यासाठी आम्ही 8-10 दिवसापूर्वी सासवड नगरपालिकेत जाऊन चीफ ऑफिसर मुख्याधिकारी चव्हाण साहेब यांना भेटून आमच्या अडीअडचणी सांगितल्या। त्या सांगितल्यानंतर त्यांनी काही प्रमाणात पूर्तता केली, पण अडचणी 3 वर्षाच्या एवढ्या मोठ्या आहेत। राजन भाईंनी व इतर यांनी, टिळेकर असेल, मसाले असेल, सर्वांनी त्यांच्या गावाच्या ज्या समस्या आहेत त्या निश्चितपणे मांडलेल्या आहेत, पण त्याची अजून पूर्तता काही प्रमाणात झाली। ती एवढी मोठी पूर्तता म्हणजे होणं फार अवघड आहे, कारण त्यांनी जे सांगितले की आमच्याकडे पैशाची अडचण आहे, निधी उपलब्ध नाही, प्रशासकीय मान्यता नाही, आणि ह्या सर्व गोष्टी करत असताना आपण गेले 1-2-2.5 वर्ष काय करत होता हा खरा प्रश्न त्यातनं निर्माण होतोय। कारण आज आपण पाहिलं की सासवडमधील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणं हे आपलं नगरपालिकेचं कर्तव्य आहे। या मूलभूत सुविधाच उपलब्ध होत नाहीत। उदाहरणार्थ ड्रेनेज लाईन असेल, पाण्याची पाईपलाईन असेल किंवा लाईटचं असेल, ह्या मूलभूत सुविधा आहेत, पण ह्या जर तुम्हाला उपलब्ध होत नसतील तर नागरिक निश्चितपणे आंदोलन करणार, यात काही शंका नाही। मुळात आज परिस्थिती अशी आली की सासवड नगरपालिकेमधील ज्या हद्दीमध्ये जे रस्ते आहेत ते रस्ते म्हणजे अक्षरशः अतिशय वाईट अवस्थेमध्ये आहे। प्रत्येक रस्त्याला खड्डे आहेत, कुठलाही एक रस्ता असा प्लेन नाही। ही रस्त्याची समस्या सर्वात मोठी आहे आणि समस्या निर्माण होत असताना ड्रेनेज लाईनचे जे ते सांगतात की अजून मंजुरी मिळाली नाही, पैसे उपलब्ध नाही, पण ज्या
तात्पुरत्या दुरुस्त्या करायच्या असतात, त्या सुद्धा दुरुस्त्या यांच्या हातून होत नाही. त्यांनी 1-2 आता दुरुस्त्या केल्यात, पण त्या माफक प्रमाणात आहेत. त्याच्या दुरुस्त्या वाढवणं आणि नागरिकांचं आरोग्य योग्य ठेवणं आणि त्या नागरिकांच्या आरोग्यास कुठलाही धोका उपलब्ध होऊ नये या दृष्टिकोनातून सासवड नगरपालिकेने प्रयत्न करायला पाहिजेत. त्यांना आम्ही 19 तारखेपर्यंत, आजची जी 19 तारीख आहे, 19 तारखेपर्यंत त्यांना मुदत, 18-19 तारखेपर्यंत मुदत दिली होती. त्यानंतर आम्ही गाव बंद ठेवू म्हणून असं त्यांना सांगितलं होतं. पण त्यांनी काल आता सांगितलं की त्यांनी अध्यक्षांना की नगरपालिकेच्या ऑफिसमध्ये बोलून त्यांनी जे सांगायला पाहिजे होते किंवा पत्र द्यायला पाहिजे होते ते न देता पोलीस स्टेशनला पत्र बोलून पत्र देतात. ह्याचा अर्थ आपण कुठेतरी चुकत आहोत ह्याचं त्यांना नक्कीच भान आलेलं आहे. तरी मला माझी म्हणजे आमच्या सर्वांच्या वतीने विनंती आहे की त्यांनी इथून पुढे सुधारणा करावी आणि सासवडकरांचं आरोग्य, नागरिकांचं आरोग्य, त्यांना मूलभूत मिळणाऱ्या सुविधा ह्या लवकरात लवकर उपलब्ध करून द्याव्यात. अन्यथा आम्ही पुढील जे काय आमचा कार्यक्रम आहे, आंदोलन करायचं आहे, ते निश्चितपणे ह्यापेक्षा जास्त प्रमाणात उग्र असेल. त्यावेळेस आम्ही सासवड बंद असेल, उपोषण असेल, जे जे काय लोकशाही मार्गाने जे जे काय आम्हाला करता येईल ते आम्ही करणार आहोत याची नोंद घ्यावी. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हा निधी उपलब्ध होत नाही, ह्याचं कारण काय हे सुद्धा त्यांनी सांगावं की बाबा कोण निधी उपलब्ध करून देत नाही. कारण की हा एकट्या दुकट्याचा प्रश्न नाही किंवा एका पक्षाचा प्रश्न नाही किंवा हे नाही, हा संपूर्ण सासवडकर नागरिकांचा जवळजवळ 30-35 हजार अधिकृत नागरिक इथे राहतात आणि त्याचबरोबर बाकीचे जे इतर आहेत असे 30-1 हजार, असे 60-70 हजार नागरिकांचा हा प्रश्न आहे. तरी हा प्रश्न सोडवण्याच्या कामी सासवड नगरपालिकेने निश्चितपणे काहीतरी भरीव काम करावं हीच आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. अन्यथा पुढील आंदोलन हे पहिलं उपोषण असेल, नंतर मोर्चा असेल, नंतर सासवड शहर बंद असेल, अशा पद्धतीने आम्ही हे करणार आहोत. संजय जगतापांनी सकाळी माझं त्यांचं बोलणं झालं की त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीने आपल्याला पुढे जायचं आहे. नागरिकांच्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतीत पुन्हा एकदा नगरपालिकेला विनंती करतो त्यांनी आम्हाला सहकार्य करावं व नागरिकांना दिलासा द्यावा. धन्यवाद.